नाशिकमधील TCS मधील कथित धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला जामीन देताना कोर्टानं भगवान श्रीकृष्णाचा दाखला दिलाय। कोणत्याही मुलाला तुरुंगात मानसिक आघात, सामाजिक कलंक सहन करावा लागू नये। निदा खानच्या जामिनाबाबत कोर्टानं ही महत्त्वाची टिप्पणी केली आहे। 6 जुलैला निदा खानला जामीन मंजूर झालाय। आम्ही असं मुद्दा मांडला होता का निदा दोषी आहे का निर्दोष आहे ते ॲट द टाइम ऑफ ट्रायल सिद्ध होईल, पण सध्या ती ग्रॉदर आहे। कदाचित बेल नाकारण्यात आली तर त्याची डिलिव्हरी ती जेलमध्ये होईल, पण तो जो बाळ येईल जीवनभर आयुष्यभर एक स्टिग्मा राहील का बाळाचं ठिकाण, जन्माचं ठिकाण जो आहे तो जेलमध्ये आहे। मग बाळाचा काही दोष नाही आहे, त्याला मोठं होईल तेव्हा जीवनभर त्याला आयुष्यभर मनात हे राहील का माझा जन्म जेलमध्ये कुठलाही दोष नसताना, म्हणून त्या संदर्भात तसा निकाल देण्यात आला आहे। सदरची जी केस होती ती धार्मिक भावनेनी कनेक्टेड होती, म्हणून साहेबांचं असं हे आहे का हिंदू धर्मातील देखील या गोष्टीचा विचार करण्यात येतं का निर्दोषाला कुठलाही स्टिग्मा किंवा त्रास होऊ नये भविष्यात, म्हणून सदरचा रेफरन्स देण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।